नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार होतो महादेवाच्या दर्शनाला भीमाशंकरला. चला पोरांनो, टाटा बाय बाय. संध्याकाळी 4 वाजता आपण घरून निघालो व थोड्या वेळानंतर जाऊन आपल्याला महालक्ष्मी मातेचं डोंगरचं दर्शन करायला भेटते. एका तासाच्या प्रवासानंतर आम्हाला मग चहाची तलप लागली. ही बघा आमच्या ग्रुपची 2 सेट माणसं, बोले तो फुल एकदम रुबाबात. हा आमचा योगेश दादा, आईस्क्रीम लवर. चहा पाणी झाल्यानंतर आम्ही परत एकदा प्रवास सुरू केला. चार तासाच्या प्रवासानंतर बघता बघता रात्र झाली. रात्र झाल्यामुळे आम्हाला भूक तर भरपूर लागली होती, म्हणून आम्ही साईडला गाडी घेऊन एका साईडला जेवण करायला बसले. 6 तासाच्या प्रवासानंतर आपण फायनली रूमवर पोहोचले. योगेश, आपण किती वाजता आता निघणार? इकडनं मॉर्निंगला 5 वाजता आपण निघू. 5 वाजता? हो. किती वाजता निघणार मग? 17ला. आपल्याला 17 आपण इकडून 5 वाजता निघणार आहोत आणि मग बघू सकाळी ब्लॉग मध्ये बघू. ओके, तर नक्कीच बघा तुम्ही ब्लॉग आणि आपल्या सबस्क्राईब करा. बरोबर, हे करा. नक्कीच आम्ही प्रयत्न करू हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आणि मॉर्निंगला भेटू. ओके, आता तुम्ही पण झोपा, आम्ही पण झोपतो. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर सकाळ झाले आहेत, सकाळचे वाजलेत 6:30. सो आपण आता इकडून निघणार आहोत भीमाशंकरला. तर इकडून सुमारे 33 किलोमीटर आहे भीमाशंकर. सो आपण भेटू तिकडे आणि एक्सप्लोर करूया, दर्शन घेऊया भीमाशंकराचं. हर हर महादेव, हर महादेव, बोला एकरा माते की गणपती बाप्पा. आम्हाला निघायचं होतं 5ला, परंतु थोडंसं लेट झाल्यामुळे आम्ही 6:30 वाजता निघालो. सकाळचं वातावरण खूप सुंदर होतं, पाऊस सध्या तर कमीच होता. 1 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही पोहोचलो, परंतु आम्हाला गाडी मात्र मंदिराच्या 2 किलोमीटर अगोदरच थांबावं लागली. तर असं आहे इकडून की ज्या आपल्या गाड्या असतात ते जाऊन येतात आणि नंतर आपल्याला बस किंवा शेअरिंग टॅक्सी तुम्ही घेऊ शकता तिकडून. त्यांच्याच असतात. तरी बस लागले जाणार, एस टीने जाणार आहोत आपण. आता सध्या 2 किलोमीटर बाकी आहे इकडून. 2 किलोमीटरच्या अगोदरच आम्हाला गाडी ठेवायला लागली. तसं सर्वांना गाडी ठेवायला लागली पार्किंग वगैरे. आणि त्याच्यानंतर आता एस टीने वगैरे आपल्याला जायला लागेल. बघूया, नक्कीच ब्लॉग बघत राहा तुम्ही आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली पोहोचलो आपण भीमाशंकर येथे आणि चला आता जाऊ आपण दर्शन करायला. पोचलेलोच आपण भीमाशंकरला. गर्दी आहे थोडी, भरपूर गर्दी आहे आणि भरपूर थंडी पण आहे. हवेचं वातावरण यायचं असेल, बघायचं असेल तर तुम्ही भीमाशंकरला या नक्कीच या. नुसतं धुक्क झालंय. सकाळचे 7:30 वाजले. 7 वाजले असतील ना? 8 वाजले, सकाळचे 8. असं वाटते पहाटे 6 वाजता आलोय आपण. इकडेचा एंट्रन्स आहे, बघू तरी आम्ही रांगेत आहेत आणि जवळपास मला वाटते 2 किंवा 3 तास लागतील. तर 8 वाजता आपण रांगेत लागले, तर बघूया किती तास आपल्याला दर्शन वगैरे भेटते. गर्दी खूप आहे पाठीमागे, बघू शकता समोर सुद्धा. ते साईडला वगैरे दुकानं वगैरे आहेत, तिकडे तुम्ही फूल वगैरे घेऊ शकता. बेलपत्र, गंगाजल वगैरे असतात, तर तुम्ही घेऊ शकता.
आहोत मंदिराच्या बाहेरच्या दिशेने. बघू शकता दर्शन झालं आहे. किमान 4.5 तासाने आपलं दर्शन झालं. तर सध्या इकडे फोटो वगैरे क्लिक करायला स्पॉट मिळत नाही. जो थोडासा आहे जो तो आपण क्लिक केला आहे. आपण बघू शकता भीमाशंकर मंदिर खूप सुंदर आहे. जागा भरपूर कमी आहे या साईडला मित्रांनो. हा एक्झिट मार्ग आहे. या साईडने आपण आलोय आणि इकडे फोटो वगैरे क्लिक करायला. दर्शन मात्र खूप सुंदर झालं. चला तर आता फिरू आपण कोकण कडा स्पॉट. येताना आम्ही एस टी पकडली ना आता आम्ही चाललो आहोत पायी रस्ता. तर थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल. तर कसं वाटलं तुम्हाला दर्शन? एकदम छान मस्त आहे. पण गर्दी आहे खूप, भरपूर गर्दी आहे. आपण भावेशला विचारू. भावेश अमित कसं वाटलं मग दर्शन वगैरे? काय कोणी येणार असेल भीमाशंकरला तर तुम्ही काय मेसेज देणार आपल्याकडून? सकाळीच या दर्शनाला. बरोबर. ओके बरोबर आहे. वेळ झाला तर तुम्हाला जास्तच रांगेवर थांबावं लागेल. आणि सध्यात आता आम्ही 1 किलोमीटर चालत जाणार आहोत. तर चांगला रस्ता आहे. ओके तर थँक्यू. असंच ब्लॉग बघत राहा आमचे. आणि हो नक्कीच दुसरा व्लॉगसुद्धा नक्कीच येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.